नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे, एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे मित्रांनो, जे मागील 2 ते 4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये महाडीबीटीद्वारे जे योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे फॉर्म भरलेले आहेत, ते फॉर्म आता सोडत सुरू झालेले आहे मित्रांनो. ते फॉर्म आता ॲक्सेप्ट करायला सुरुवात झालेली आहे. फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तशा प्रकारचे मेसेज देखील बरेच शेतकऱ्यांना आलेले आहेत. आता मेसेज आल्याच्या नंतर नेमकं करायचं काय? हे मात्र त्या शेतकऱ्यांना माहीत नाहीये, त्या योजनाधारकांना माहीत नाहीये. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे, की आता मेसेज जर तुम्हाला आला असेल, तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल, मग तो ट्रॅक्टरचा असेल किंवा मग ऊस तोडणी यंत्र असेल किंवा ग्रास कटिंग यंत्र असेल किंवा पाईपलाईनचा असेल किंवा फवारणी यंत्र असेल, जो कोणता तुम्ही फॉर्म भरलेला असेल महाडीबीटीद्वारे, तो महाडीबीटीद्वारे भरलेला फॉर्म जर तुमचा अप्रूव्ह झालेला असेल, मंजूर झाला असेल, आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज जर आलेला असेल, की तुमचा फॉर्म आता मंजूर झालेला आहे, आता तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे मित्रांनो. तर त्यावेळी तुम्हाला फक्त एक काम करायचं मित्रांनो, जो अर्ज मंजूर झालेला आहे, तो अर्ज एकदा तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करायचा आहे. ज्यामध्ये अर्जाची स्थिती जी तुम्हाला दाखवते आहे, नाकारलेले अर्ज, सद्यस्थितीत असलेले अर्ज, पेमेंट प्रलंबित असलेले अर्ज किंवा मग जी प्रोसेसमध्ये असलेले अर्ज, असे 4 ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये तुमचं स्टेटस चालू असलेल्या अर्जामध्ये जर असेल, तर मित्रांनो तुमचा अर्ज हा स्वीकार करण्यात आलेला आहे. तुम्ही एकदा कन्फर्म झालेला आहे मित्रांनो. मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. तर कागदपत्र कोणते लागणार आहेत मित्रांनो? तर जो तुम्ही योजनेचा फॉर्म भरलेला असेल, त्या योजनेनुसार तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. ज्यामध्ये असणार आहे, की मी तुम्हाला आता सांगत आहे, जर तुम्ही ट्रॅक्टरचा फॉर्म भरला असेल, तर ट्रॅक्टरसाठी तुम्हाला आता कोणते कागदपत्र लागणार आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅक्टरचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल, तर त्यामध्ये बँक पासबुक तुम्हाला आवश्यक अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर निवड अवजारे दरपत्रक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर निवड अवजार केल्याचे त्या बाबतचा जो अहवाल आहे, तो अहवाल तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर खरेदीचे आर-सी बुक देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे जर तुम्ही ट्रॅक्टरचा फॉर्म भरलेला असेल, तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही कडबाकट्टीचा फॉर्म भरलेला असेल, तर त्या प्रकारची कमेंट मला तुम्ही सांगा. त्यामध्ये मी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार ते देखील मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, आता ट्रॅक्टरची जी मला कमेंट आली होती, त्यानुसार मी ट्रॅक्टरच्या फॉर्मबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तुम्ही दुसरे यंत्रसाठी योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल, तर त्या योजनेचा नाव मला कमेंटमध्ये सांगा. त्या योजनेचे देखील कागदपत्र कोणती लागतील, हे मी तुम्हाला एक व्हिडिओ करून नक्कीच सांगेल मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म, डॉक्युमेंट अपलोड करून हे सोडून द्यायचे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपसाठी तुम्हाला वेट करायचं आहे. त्यानंतर तुमचं संमतीपत्र येईल. ते संमतीपत्र घेऊन तुम्हाला पुढची प्रोसेस देखील करावी लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.